त्यामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्यानं अक्कलकोट वागदरी पूल वाहतुकीसाठी बंद झालाय। आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत। 2 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी शिरलेल्या घराची साफसफाई केली, पण पुन्हा पुराचा धोका वाढल्यानं संसार एका गाडीमध्ये भरून गाव सोडून जाण्याची वेळ माढ्यामधल्या उंदरगाव इथल्या दत्तात्रय कोळी यांच्यावर आली आहे। पूर ओसरला म्हणून कोळी कुटुंब घरामध्ये पोहोचलं, पण धान्य सडलेलं म्हणून फेकून द्यावं लागलं। आता उरलं सुरलं सामान घेऊन हे सगळं कुटुंब दुसरीकडे निघालंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। रौद्र रूप धारण केलेली सीना नदी, त्याच्या बाजूलाच आडवी झालेली ही ऊसाची शेती आणि उघड्यावर पडलेला हा संपूर्ण संसार आणि माझ्या या बाजूला घराची भिंत पडलेलं हे सगळं वास्तव आहे दत्तात्रय कोळी यांच्या घराचं। खरं तर उंदरगावामधली अशी अनेक घरं आहेत की जी पाण्याखाली होती। आज पाणी ओसरल्यानंतर ही संपूर्ण घरांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। तुम्हाला असं सांगत होतं की 10-10, 12-12 फूट पाणी होतं घरात 6 फूट पाणी होतं। पूर्ण घरावरून पाणी गेलेलं आहे। आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढा पूर आलेला नाही नदीला, मी पाहतोय असं तरी कधी नाही। आणि इतकी भयावह परिस्थिती आहे, काही राहिलेलं नाही शिल्लक। घरात सगळे दसरा चालू असल्यामुळे कपडे धुलेले होते सगळे वाहून गेलेत, भांडी आणि धान्याची तर पूर्ण नासाडी झालेली आहे। पूर्ण घरात पाणी शिरल्यामुळे कुठलीही वस्तू शिल्लक राहिलेली नाही। आज पोरांची शाळेचे दप्तराचे सगळे भिजून असं ही वाटोळ झाले। जेवढं शिल्लक राहिलेलं सुकलेलं ठिकाणी भरलेलं होतं तेवढं राहिले, बाकीचं सगळं वाहून गेले। घराची भिंत पडली, मागडची पाठीमागची आमची सगळं वाहून गेले। पुढच्या घरात होतं जेवढं सामान तेवढं घेतलंय आम्ही आता आणि तिकडे चाललो। सगळं सामान सगळं आम्ही बाहेर पाणी आले की बाहेर काढायला गेलो। पाणी शिरेपर्यंत आम्ही रानात राहायला गेलो एका ठिकाणी। आणि लेकरा बाळांचं काय स्थिती होती? लेकरा बाळांचं काय नाही, ते बी सगळे अंगाच्या कपड्यासाठी बाजूला आली। आता त्यांना दप्तर नाही काय नाही, सगळं वाहून गेलेले। घर आता उघड्यावरती आलेलं आहे, सगळं साहित्य इथंच पडलेलं आहे। जे काही उरल्या सुरल्या गोष्टी होत्या ते देखील त्यांनी आता इथं धान्य असेल ज्याला कीड लागलेली आहे, आता त्याला कुजून धान्य गेलेलं आहे पूर्ण, ते रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आहे। आणि हाती काय लागेल तेवढं सामान घेऊन ते दुसरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन युगल दिस, आफताब शेख, ABP माझा, माढा।